देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. आपण देखील फिल्डिंग लावून घ्यायची. ओपनिंग पेअर देखील मैदानामध्ये लगेचच मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी चषक दमदार स्पर्धा 2 दिवस क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण इथे दरम्यान अनुभवणार आहोत. प्राप्ती लाईव्ह च्या माध्यमातून ऑनलाईन जे प्रेक्षक आम्हाला जोडले गेले त्या सर्व ऑनलाईन दर्शकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच आपण. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बाप्पा मोरिया सिद्धी करवले संघाची ओपनिंग पेअर मैदानात दाखल होत्या. अक्षय आणि त्यासोबत पांड्याला आपण पाहतोय. ब्लॉकबस्टर भंडारी, अजय भंडारी स्वागत आहे आपलं देखील. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे म्हणतं की लवकरच डे अँड नाईट धमाका त्यांचा देखील आपल्याला पाहायला मिळेल. आतुरता त्या स्पर्धेची देखील प्रत्येक खेळाडूला लागलेली आहे. प्रचंड पारितोषिक असले ती स्पर्धा पण आता मात्र चर्चा होईल सलग या 2 दिवस गावदेवी क्रिकेट संघ घोट आयोजित या गावदेवी चषकाची. चला भाई मॅच आपण सुरू करूयात. एका एंडवरूनच खेळवली जाते स्पर्धा, लक्षात ठेवा. कॉमेंट्री बॉक्स एंड कडूनच गोलंदाजी केली जाईल. मॅचला देखील आपण लगेच सुरुवात करतोय. एक महत्वपूर्ण लढत, उद्घाटनीय सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गावांची नावं जरी सारखी असली तरी देखील मात्र प्रथमतःच या परिसरामध्ये आपण पाहतोय एकमेकांच्या समोर 2 संघ आलेले आहेत. पहिल्या दिवसातील पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्रिशा 11 ब्राह्मण करवले आणि त्यांच्या विरोधामध्ये बाप्पा मोरिया सिद्धी करवले. मॅचला इथे आपण दरम्यान सुरुवात करणार आहोत. षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाजी मागपती फ्रंटलाईन बॉलर क्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघासाठी आपण पाहतोय तो तेजसला. महत्वपूर्ण गोलंदाज आहे, फ्रंटलाईन बॉलर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमीच चांगली गोलंदाजी करताना आपण त्याला पाहिलेले. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑनचा इशारा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल तेजस. पहिला बॉल हलक्या हातानं ऑन साईडला डिफेन्स केला गेला. डिफेन्सिव्ह अप्रोच तिकडे आपल्याला बॅटरीचा पाहायला मिळाला. टेम्परामेंट चांगली होती. डेडिकेशन अगदी आपण पाहिलं तर धाबले वेगानं आणि सिंगल कंप्लीट केली गेली. पहिल्या बॉलवरती धावफलकाचा श्रीगणेशा झालाय आणि पहिली धावफलकावरती अंकित होताना आपण पाहतोय. उद्घाटनीय 16 स्पर्धेचा पार पडला तथा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 दादा संघांमध्ये ही लढत. यापुढील सामना देखील तितक्याच रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. उसाटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये मानकिवली लढत आपल्याला पुढची पाहायला मिळणार आहे. जबरदस्त मॅचेस आजच्या शेड्यूलमध्ये प्रेक्षकांना एन्जॉय करायला मिळतील. तेजस षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेस आउटफील्डमध्ये 2 फिल्डर समोर स्ट्रेट ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ आणि डीप मध्ये मिड विकेट. खराब चेंडू होता, खूप टप्प्याचा बॉल. फायदा उचललाय. पॉवर प्लेचे षटक सुरू आहे. फाईन लेगला फिल्डर नाहीये. बॉल चाललाय धनधन करत फाईन लेगच्या बाहेर. चौकार.
अखूट टप्प्याचा बॉल होता, अगदी त्याचा पूर्णपणे फायदा उचलला फलंदाजानं आणि फाईन लेगला कोणत्याही प्रकारे प्रोटेक्शन नाहीये. चौकार तिकडे वसूल केला गेलाय. धावसंख्या 5. वैभवदादा भोईर यांच्या वतीने सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. स्टॉर द विकेट कट करायचा होता बॉल. ऑफ स्टंपची हलकीशी बाहेर लाईन ठेवली गेली. ही चांगली लाईन आहे, चांगला विकल्प आहे. डिसिप्लिन बॉलिंग अटॅक तुमचा असायला हवा. स्कबारवरती विकेट कट करण्याचा प्रयत्न तिकडे बॅटरनं केला. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. तेजस चौकारानंतर कमबॅक करतोय. पुढचा बॉल पुढे ठेवला गेलाय. यष्टांच्या मागे चांगलं कार्य पार पाडतोय. बिहाइंड विकेट यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. राहुल यांना चांगली भूमिका तिकडे पाहायला मिळाली. बॉलला अडवलं गेलं, थांबवलं गेलं. 4 चेंडू आतापर्यंत झाले आहेत. एक चौकार जरी आला असला तरी देखील फक्त 5 धावा आपण पाहतोय. चौकार नंतरचे आपण पाहिले तर पुढचे सलग 2 बॉल डॉट हाताळण्यामध्ये यश मिळतंय तेजोमय तेजसला. चांगली कामगिरी करतोय. पुढे ठेवला गेलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन ऍक्शन मध्ये आलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये ही धावा आपण पाहतोय. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे मात्र आपण पाहतोय 6 वरती. सुजल पाटील आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये. यावेळेस मात्र फटका चांगला अपिश खेळलेत. अपिश एम पनिश. थर्डमॅनला फिल्डर नाहीये, त्याचा फायदा उचलतायत. पॉवर प्लेच्या ओव्हरला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न बॅट्समनचा जरूर राहिला आणि दरम्यान शेवटच्या बॉलवरती देखील चौकार इथे वसूल केला गेला. षटक क्रमांक पहिल्या पूर्ण एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती. जागृती स्पोर्ट्स अर्थातच क्रिशा 11 ब्राह्मण करवल्या संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. हरेश दादा पाटील एन्जॉय करतात ही मॅच. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन जोडले गेले. स्वागत आहे हरिदादा पाटील आपलं देखील. षटक क्रमांक 2 आणि आता गोलंदाजी मार्कवरती नयन येतोय. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या अवस्थेमध्ये नयन गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. डीप मध्ये आता प्रोडक्शन वाढले. बाउंड्री लाईनच्या लगत 5 खेळाडू तुम्हाला पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील. पुढे टप्पा ठेवला गेला. ऑन साइडला स्विंग केलंय. उंच भरपूर, लांबी कमी. डीप मध्ये स्क्वेअर लेगला चांगला जेल दर्शन टिपतोय आणि अखेर पहिला विकेटचं मतदान मैदानाच्या आतमध्ये. बाप्पा मोरिया सिद्धी करवले संघाला 10 या आकड्यावरती लागणारा धक्का पहिला. मुजरा या संगीताच्या माध्यमातून दरम्यान विकेटचं पतन झालंय. धक्का पहिला लागलाय बाप्पा मोरिया सिद्धी करवल्या संघाला. आणि 3ऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मैदानामध्ये नीलूला आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची भूमिका फार महत्वाची असते. जेव्हा लवकर एखाद्या विकेटचं पतन होतं तेव्हा मात्र त्या फलंदाजाची जबाबदारी मात्र भरपूर वाढत असते. विकेट न गमावता धावा बनवणं हे फार महत्वाचं असतं. आणि आता मात्र त्या धावांच्या शोधात नीलू येतोय नवीन बॅटर स्ट्रायकिंग इनवरती. चांगली कामगिरी नयनची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती त्यानं विकेट मिळवली आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नयन होतोय तयार. नीलू असेल प्रथमताच फेस करतो आता नयनला.
शॉर्ट थर्ड शॉर्ट फाईन आत आहे. फर्स्ट स्लिपमध्ये एक फिल्डर पॉईंट तैनात करण्यात आलाय. इनफिल्ड ला भेदून असताना आपण पाहिले तर आउटसाइड एरियामध्ये धावा बनवणं थोडं कठीण राहिलंय. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची सांगत आहोत असताना डीपमध्ये स्क्वेअर लेग एक मिड विकेट समोर लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ लेग फिल्डर आहे. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर थोडे बाहेर घेतलेत कव्हरला. 38 सर्कलच्या आत मिड ऑन मिड ऑफ नाहीये बिकॉज आउटफिल्डमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात केलाय. धावसंख्या 10 वरती स्थगित. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. कॉल दिला होता प्रथमतः धाव घ्यायची की नाही गडबड होती पण अखेर स्पष्ट नकार दिला. कोणती धाव नाहीये आतापर्यंत. या दुसऱ्या ओव्हरमधले आपण पाहिले तर 3 चेंडू हाताळले गेलेत आणि कोणत्याही प्रकारची धाव इथे खर्च केली गेली नाहीये. सुपर आउटस्टँडिंग बॉलिंग डिसिप्लिन बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती आक्रमक आणि भेदक गोलंदाजी करत असताना सध्या आपण पाहत आहोत गोलंदाज नयनला. पुढचा बॉल ऑन साइडला मिस टायमिंग. बॉल अबेमध्ये फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतील. वेल जज कॅच. क्षेत्ररक्षक तेजस तिथे मात्र फार वेगानं आले आणि चांगला झेल टिपताना आपण पाहतोय. आणखीन एका विकेटचा पत्र होत असताना धक्का दुसरा. गमावल्यात. खेळाच्या पहिल्या डावात पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना बाप्पा मोरया सिद्धी करवलीनं टॉस गमावण्याच्या नंतर पदरी आली फलंदाजी आणि फलंदाजी करताना आतापर्यंत आलेत अपयश. इथून मात्र आता मोठी बॅटिंग एखाद्या बॅटरला करावी लागेल. चांगली इनिंग साकारावी लागेल. मॅरेथॉन इनिंग फार रिक्वायर्ड आहे या डावामध्ये आता इथून पुढे. पुढचा बॉल नयन पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग केलाय. इथे देखील एलिव्हेशन नाहीये. तेजस पुन्हा एकदा चेंडू खाली पोहोचतोय. वन मोर विकेट डाऊन बॅक टू बॅक. सलगचा दुसरा धक्का देतोय गोलंदाज नयन आणि ओव्हर हॅट्रिक देखील कंप्लीट करतो. या षटकातील तिसरा फलंदाज बाद. सोबत विकेट हॅट्रिक देखील संपादित करू शकतो का गोलंदाज. आता भरपूर सारे प्रश्न उभे राहिलेत. ओव्हर हॅट्रिक तर कंप्लीट केली आहे. सलगचे आपण पाहिलं तर 2 विकेट इकडे मिळवल्यात आणि पहिल्या बॉलवरती देखील 1 विकेट मिळाली होती. म्हणजे ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झाले. आता विकेट हॅट्रिकच्या शोधात आहेत. काय या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक हाताळण्यामध्ये यश मिळेल का गोलंदाज नयनला हे पाहायचं आहे. शेवटचा बॉल त्याच्या षटकातला आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. 4 फ्रेश गोलंदाज वापरणं अनिवार्य आहे आणि आता नयन गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होतोय. शेवटचा बॉल त्याच्या स्पेलमधला घेऊन येतो. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. हॅट्रिक बॉल आणि ते काय घडलंय बघा. ज्या गोलंदाजानं पहिल्या 5 बॉलवरती जगडून ठेवलं होतं बांधून ठेवलं होतं धावसंख्या बनवून दिली नव्हती त्या गोलंदाजानं भीमर हाताळलाय. चूक झाली आता मात्र गोलंदाजाकडून. नो बॉल. इथे मात्र आपण पाहतोय फ्री हिट. पुढचा चेंडू असेल सुवर्ण संधी फलंदाजाकडे. मोठा फटका खेळण्याची पूर्णतः त्याला देखील मुभा आहे. बिगिट मध्ये कन्वर्ट करेल का पाहायचे फ्री हिटला. फ्री हिट बॉल. चांगला बॉल टॉस झालाय. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी फॉर द बॅटर. अचंबित करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आउटस्टँडिंग चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. पंच देखील सांगतात की एकत्र येण्याची गरज नाहीये. ग्रुप मीटिंग आता घेऊ नका कारण पहिला दिवस आहे. उद्घाटन सोहळा आपण पार पाडला आणि थोडासा डिले झाला. आपल्याला शेड्यूलमध्ये आपण मागे आहोत. सो थोडं फास्ट खेळावं ही विनंती पंच देखील करतात. वारंवार सूचना देतात. अलर्ट करतात. स्लो ओव्हर रेट मेंटेन ठेवला तर फिल्डर पॅनल्टी तुम्हाला लागू शकते आणि त्यामुळे ओव्हर रेट तुम्हाला चांगला मेंटेन ठेवावा लागेल. पण सध्या आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. रन रेटचा विचार केला तर 5.50 ची सरासरी आणि 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. 3 विकेट 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट कॅरी केले नयननं.
एक मात्र धाव जी खर्च केली ती अतिरिक्त नो बॉलच्या स्वरूपामध्ये, त्या व्यतिरिक्त कोणती धाव नाही. सुपर आउटस्टँडिंग. नयनचं कौतुक करावं तितकं कमी. धीमागतीचा बॉल ऑफ म्हणजे जास्त बाहेर, वाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त रन मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या पुढे 12 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावांची वसुली झाली, त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश होता. एक अपिश खेळले, कट केला स्क्वेअर विकेट थर्डमॅनला आणि एक हुक केला होता फाईन लेगला. त्या व्यतिरिक्त कोणताही मोठा फटका आला नाही अजूनपर्यंत या डावात. लो फुल टॉस पद्धतीचा बॉल, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका खेळला गेला. डीप मध्ये कव्हरला चाललाय बॉल आणि तिकडे बघा काय घडलंय. गोलंदाज थोडे नाराज असतील, नाखुश असतील, निराश असतील, कारण खराब क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळालं. लेझी अप्रोच, चौकार. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा, 16. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अप ड्राईव्ह केला, लॉंग दी कापेट. इनफिल्ड मध्ये बॉलला अडवलं गेलं. दुसरा धाबेचा प्रयत्न, पुन्हा एकदा लेझी अप्रोच. लेझी अप्रोच तिथे फिल्डरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 30 सर्कलच्या आत अगदी 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या गेल्यात. स्कोर मित्र अपडेट देतात आम्हाला. धावसंख्या झाल्या त्या 18. 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. फिल्डर फार वेगाने पोहोचले. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी थोडी खराब आली आणि परिणाम आपण पाहतोय 2 धावा इथे मात्र दरम्यान पूर्ण केल्या गेल्यात. तर याच दरम्यान आमचे उसाटण्याचे सन्माननीय काशीनाथ दादा ढोपरी यांचं या ठिकाणी आगमन झाले. दादा या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. जबही संघ कुठेही असेल त्या ठिकाणी नेहमी पाठिंबा देण्यासाठी असतात. काशीनाथ ढोपरी साहेब या, आपलं स्वागत आहे. आणि कॅप्टन चला हितेश मडू या कॅप्टन. टॉससाठी नेक्स्ट मॅच मानकेली विरुद्ध उसाटणे. ऑन साइडला खेळला, फटक्या चांगल्या, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न डीप मधून. मिड विकेट पासून ते वाईडिश लॉंगॉनचं अंतर कापलं तिकडे आणि इथे पुन्हा एकदा फिल्डर्स बघा काय करतायत. हा लेझी अप्रोच अगदी आपल्याला प्रत्येकाचा पाहायला मिळाला. आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं, पण जेव्हा बॉल गादर करण्याची वेळ आली तेव्हा मात्र गमछाक झाली गोलंदाजाची तिकडे. धावफरकाचा विचार केला तर 22. 22 धावा अजूनही या षटकातील. 2 चेंडू शिल्लक, 1 चौकार, 3 दुहेरी धावा, 1 अतिरिक्त धाव आली या ओव्हरमध्ये. या पूर्वीच्या ओव्हरमध्ये जे बंधन लावलं होतं फलंदाजांवरती, जो धावसंख्येवरती आळा घातला होता, तो ताबा जो बनवला होता गोलंदाजानं, तो सुटताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज आता एक्झॅक्टली काय करतायत. रनअप मध्ये अडथळा येतोय. बॉल तयार पुन्हा एकदा. नितेश ऑन साइडला हा ट्रॅक होता, पुल करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला झेल डीप मध्ये. तेजस आणि फक्त तेजस आपण पाहतोय. आतापर्यंत 3रा झेल टिपतोय तेजस या डावात. फलंदाज बाद. धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या स्थगित 22 वरती. धक्का 4था लागतोय मैदानामध्ये. आपण पाहिलं तर बाप्पा मोरया क्रिकेट संघ सिद्धी करवलेला 3ऱ्या षटकातील आता अंतिम बॉल असेल या ओव्हरमध्ये. आतापर्यंत विचार केला तर 11 धावा खर्च केल्या गेल्यात. 3 डबल, 1 चौकार, 1 अतिरिक्त धाव आणि त्यामध्ये नुकतीच मिळवलेली 1 विकेट. पुढचा बॉल. ओ पिच
ऑन साईडला खेळला गेला फटका चांगला आहे. तेजस पुन्हा एकदा आउटफील्ड मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण करतायत. आज या डाबामध्ये तेजसला वारंवार व्यस्त ठेवलं गेलंय आणि तेजसने कुठेच निराश केलं नाहीये. बऱ्याचशा धावा आपल्या संघासाठी तेजसनं या डाबामध्ये वाचवल्यात. षटक क्रमांक तिसरं पूर्ण एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 23. 23 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बाप्पा मोरया सिद्धी करवले. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पण त्या दरम्यान टॉससाठी दोन्ही संघाच्या संघनायकाला मी विनंती करेन की आपण मंचावरती येऊन थांबायचं आहे. चला उसाटणे, रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि मानकिवली चला संघ कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे, लक्षात ठेवा. याच क्रीडांगणावरती येत्या 17 ते 19 डिसेंबरला तिरंगा 11 शिवकृपा सन स्पर्धा देखील आपल्या भेटीस येते. राहुल पाटील यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो आणि ते काय घडलंय. फलंदाज इथे मात्र बाद आहे. आय थिंक प्ले डाऊन झालेत की काय. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण ऍक्शन रिप्ले पाहूया एक्झॅक्टली काय घडलं. येस, फलंदाजाला खरं तर कळालंही नाही आणि तिकडे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. विकेटचं पतन आपण पाहतोय. दरम्यान फलंदाज बाद होत असताना धावफलकाची गती काही वाढली नाही. बाप्पा मोरया सिद्धी करवले संघ टॉस गमावल्याच्या नंतर फलंदाजी हवी तशी झाली नाहीये. MKK ट्रॉफीचा देखील या क्रीडांगणामध्ये आपण आनंद घेणार आहोत. दोन्ही संघ कर्णधार इथे उपस्थित आहेत आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण इकडे कंप्लीट करणार आहोत. बॉल तयार. पुन्हा एकदा राहुल पाटील बॉलिंग मार्कवरती पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. शॉर्ट थर्ड शॉट फाईन आत आहे. समोर फर्स्ट स्लिप फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर आहे. कव्हर पॉइंट डीप मध्ये कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन. हो डबल माइंड राहिलेत. आणखीन एका विकेटचं पतन मैदानामध्ये आपण पाहतोय. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदान सोडतायत. तू चल मी आया ही स्थिती मैदानामध्ये. गोलंदाज सज्ज होता पुन्हा एकदा. राहुल पाटील गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यात. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. यापूर्वी नयन देखील विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होता. नाही, यावेळेस हलक्या हाताने खेळला आहे. बॉल चला डीप मध्ये लॉंग ऑफला. हा ना सुरू आहे. गडबड आता चालू झाली आहे. फिल्डर्सने आता थोडंसं निराश केलंय. एकमेव तेजसला जर वगळलं तर बऱ्याचशा खेळाडूंमध्ये थोडा तो लेझी अप्रोच आपल्याला तिकडे पाहायला मिळाला. ते टेम्परामेंट ती जिद्द आपल्याला पाहायला मिळाली नाही. पण तरी देखील ॲप्रिशिएट करतायत राहुल पाटील गोलंदाज. ऑन साईडला खेळायचा होता. ओव्हर द बॉलर सेट. समोर खेळला फटका. फिल्डर तिकडे आहेत. पुन्हा अनुमान चुकला होता. बाल बचे. धावसंख्या आपण पाहतोय अवघ्या 26 धावफलकावरती. अजूनही या षटकातील आणि या डावातील 2 चेंडू शिल्लक आहेत. बरोबर तयार.
सकाळचा सत्र ओ फ्लाईट दिली आहे. फसवा चेंडू आपण पाहतोय. लाईन पिक करताना नाहीये बॅटरला. स्विंग आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती झालेली आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या डावातला. धावसंख्या हवं तशा धावफलकावरती लागला नाही. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर एक सन्मानजनक टोटल बाप्पा मोरिया सिद्धी करवले संघाची आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळलाय. अखेरकार मात्र एक चांगला फटका येतोय की काय असं वाटलं होतं, पण क्षेत्ररक्षकाला मंजूर नव्हतं. चांगलं क्षेत्ररक्षण, पण थ्रो थोडा स्वैर आला. पण यष्टीरक्षकाचं कौतुक आहे, त्याने चांगल्या प्रकारे बॉलला गॅदर केलं. शेवटच्या बॉलवरती रनआउटची विकेट मिळाली. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. 27 रन्स ऑन बोर्ड. 28 टार्गेट आहे. मी तुर्ता छोटासा ब्रेक घेतोय या एका कॉमेंट्री बॉक्समधून. आवाज पनवेल समालोचन असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आवाज पनवेलचा योगेशजी मडवे सर यांचा धन्यवाद. थँक्यू. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी टीम उसाटणे विरुद्ध मानकिवली दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. टॉस केला जाईल. मी विनंती करेल सन्मानी वैभवदादा भोईर ज्यांच्या वतीने या स्पर्धेला एक मॅन ऑफ द सिरीजची स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आली आहे, ते सन्मानी आमचे वैभवदादा भोईर. दमदार व्यक्तिमत्व, सातत्यानं क्रीडा स्पर्धेला त्यांचं फार मोठं योगदान असं. वैभवदादांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन विठ्ठलदादा बावरे देखील उपस्थित आहेत. दोन्ही कॅप्टन टेल्स इज अ कॉल अँड टॉस विन. कॅप्टन मानकिवली संघाचे कॅप्टन टॉस जिंकलाय. काय डिसिजन, क्षेत्ररक्षण करा. काय सांगशील? समोर उसाटणे संघ आहे, कशा प्रकारे मॅच झाली पाहिजे? मॅच टीम पहिल्यांदाच खेळतोय उसाटणे टीम बरोबर. खेळायला मजा येईल आणि ग्राउंड पण चांगला आहे आणि आम्हाला इथे खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हितेश, टॉस गमावलाय, टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असतं? बॅटिंगच केली असते आम्ही. आता पण बॅटिंग करायची आहे. काय सांगशील? आज अजय भंडारी नाहीये, धनंजय हिलाल नाहीये, मुकेश मडवी नाहीये आणि अमर पण नाहीये. म्हणजे हे 4 मेन खेळाडू टीम मधले नाहीयेत. काय जिम्मेदारी आहे? आमची प्रॅक्टिस भरपूर होती पण आम्हाला संधी भेटत नव्हती टीममध्ये. तर आम्ही अनिलाला बोललो की आपण एक एंट्री टाकूया आपल्या पोरांसाठी. मग काय वाटतं आज ती एंट्री मिळाली अखेरकार, म्हणजे जे स्वप्न होतं ते झालंय, काय वाटतंय? नक्कीच आज एंट्री भेटली. आयोजकांनी पण सपोर्ट केला. आता खेळण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद हितेश मडवी, कॅप्टन उसाटणे संघाचे. आणि सामना सुरू होईल. 27 धावा झाल्यात. 28 धावेचं लक्ष. चला या बघा, ज्यांची नावं घेतली त्या धनंजय हिलाल, मुकेश मडवी, अजय भंडारी आलेत आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. कारण आज प्रत्येक स्पर्धा ते खेळतात, परंतु आज त्यांनी विचार केला की आतल्या बरेच जरी खेळाडू आहेत त्यांना खेळायला मिळत नाही, त्यामुळे त्यांनी सांगितलं की ही स्पर्धा आता त्यांना खेळू द्या. आणि नंतर ढोपरीने देखील भरपूर मोठा सपोर्ट केलाय. नक्कीच मॅच चांगली होणार. वेलकम, स्वागत आहे. थँक्यू सो मच प्रथमेश. कपाळी केशरी गंध अमा शिवछत्रपतींचा छंद, मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब. छत्रपती शिवरायांना त्रिबार मानाचा मुजरा. आणि उपस्थित असलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती काही विशेष सन्मान केले जाईल. मी वैभवदादा भोईर यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो की रोहित भैया आपल्या शुभास इथे सन्मान करायचंय. निलेश च्या शुभास मी करतोय या ठिकाणी सन्मान. निलेश म्हात्रे, वैभवदादा भोईर यांचा सन्मान केला जाईल. खरं तर वैभवदादा म्हटलं की क्रीडा स्पर्धेला ज्यांचं खूप मोठं योगदान असतं, आपल्या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये सातत्यानं प्रत्येकाच्या पाठीशी उभे असतात. आज गोडगाव म्हणजे त्यांच्याच गावची स्पर्धा आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी तुम्ही पाहता जी स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलेत
ते वैभवदादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. निलेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते तो सन्मान होतोय. तर सन्मानित संजय दादा गोंदले यांचा सन्मान केला जाईल. संजय दादा या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये शुभ सन्मानित केले जाते निलेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांना. त्यानंतर आमचे विठ्ठल दादा बावरे उपस्थित झाले, त्यांचाही सन्मान केला जाईल. विठ्ठल बावले या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचाही शुभ सन्मान होत आहे. तर इथे विठ्ठल दादा बावरे यांचा सन्मान केला जातोय. विठ्ठल बावले खरं तर आज उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान. यस, आमचे काशीनाथ दादा ढोपरिया आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. उसाटण्या संघाचे बिग सपोर्टर, पाठिंबा देणारे काशीनाथ दादा ढोपरी, तर ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण टीमला शूज दिले जातात, ते काशीनाथ दादा ढोपरी या ठिकाणी उपस्थित, त्यांचा सन्मान केला जाईल. थँक्यू वैभव दादा, आपलं स्वागत आहे. तर दाबा झालेत पहिल्या सत्रामध्ये केवळ 27 आणि 28 धाब्याचं टार्गेट उभं केलंय. ते म्हणजे ब्राह्मण करवले टीमच्या समोर पहिल्या बॉलमध्ये 2 चौकार आलेत. खरं तर सुरुवातीला समोर खेळतात खेळाडू आहे, तैनात विकेट मिळाली आहे. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर ॲज अ ओपनर सलामीवीर राहुल पाटील बॅक टू द डगआउट. दोन चौका त्याने ठोकले. ब्राह्मण करवले संघाचे कोच आमचे साहेबू भंडारी, स्वागत आहे आपलं. एकूण 2 चौकार आले, 1 विकेट आली. पहिलं षटक फेकत असताना आपण पाहतोय गोलंदाज राहुल पाटील, पापोप्लेचं षटक. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरची लढत. प्रत्येक सामना हा 4 षटकांचा होणार आहे. दोन्ही संघ लक्ष द्या. कृष्णा 11 ब्राह्मण करवले विरुद्ध बापा मोर्या सिद्धी करवले, ही लढत मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट आहे 28 धावेचं, 9.00 ची सरासरी आहे. हा चेंडू पाठीमागे यष्टी रक्षकांना केली चूक, त्याचा परिणाम 1 धाव तर मिळाली. 1+1 अर्थात वाईटचा इशारा मिस्टर बॅब्रेट सँडी पालकर सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आहेत आणि त्यांचा इशारा आलाय. 1+1 टीमची टोटल आपण पाहिली धावसंख्या 10. क्लिंग बॉल्ड, आता मात्र विकेट मिळाली आहे. या षटकातले 2 फलंदाज अर्थात पहिला राहुल पाटील, त्यानंतर ॲज ओपनर तेजस पाटे देखील बाद झालाय आणि 10 वरती 2 धक्के लागलेत कृष्णा 11 ब्राह्मण करवले टीमला. चला, नवीन बॅट्समन मैदानाच्या मध्ये दाखल झालाय साई पाटील, विजय पाटील. साई आणि आता विजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जिम्मेदारी या दोन्ही खेळाडूंच्या खांद्यावरती. सुरुवातीला राहुल पाटीलचं षटक पाहिलं,
2 चौकार आले, विकेट आली, त्यानंतर वाईट +1 आली, पुन्हा विकेट प्राप्त केली. या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्यात, बॉल फेकले गेले, एकूण फक्त 4 चेंडू, 10 धाबा, 2 विकेट. डावखुऱ्यात आता फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट थोडंसं चेंज केलंय. आता दोन्ही फिल्डर जे आहेत सर्कलच्या बाहेरचे ऑनसाईटमध्ये तैनात केलेत, मिड विकेट आणि लॉंग ऑन. समोर फटका खेळतात क्षेत्ररक्षक आहेत, शॉटला डायरेक्ट हिट जर मिळालं असतं तर कदाचित विकेट मिळाली असती, परंतु गोलंदाजानं देखील तेच विचार केला की डायरेक्ट हिट होईल, परंतु बॉल हातात घेऊन जर लावला असतं तर कदाचित ही विकेट देखील त्याला मिळाली असती. एकूण धावसंख्या 11. 9.00 ची सरासरी आहे. ब्राह्मण करवले संघाची सुरुवात तर चांगली झाली, परंतु त्यांचे 2 मेन विकेट ॲज ओपनर सलामीवीर दोन्ही बाहेर आल्यात. त्यामुळे एकीकडे आता संघर्ष करावा लागेल बाप्पा मोरया सिद्धी करवले टीमला. यावेळीचा फटका, अपील तर स्ट्रॉंग होतं, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, कारण बॉडीला स्पर्श करून बॉल विकेट किपरच्या हातात गेला. हे पंचांचं म्हणणं आहे. 2 शेवटचे खरं तर षटक समाप्त झाले. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये 2 गडी बाद, 11 धावा लागल्यात. जिंकण्यासाठी आता समीकरण फक्त आता जिंकण्यासाठी गरज आहे 17 धावेची. 18 बॉल आणि 17 धावा. सात 7.00 ची सरासरी होती आणि पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या. आता जे समीकरण आहे 18 बॉलमध्ये फक्त पाहिजेत त्या 17 धावा. संघर्ष करावा लागेल, कारण सिद्धी करवले संघाकडे गोलंदाजी अटॅक चांगला आहे आणि येणारे षटक जर चांगलं फेकलं, गोलंदाजानं कमी धावा दिल्या, विकेट घेतल्या तर कदाचित मॅचमध्ये कमबॅक होईल. परंतु दुसरीकडे देखील संगणकानं कानमंत्र दिलाय की प्रत्येक बॉलवरती एक सिंगल जरी घेतली तरी हा सामना आपण जिंकू शकतोय. बघा, सामना तर चांगलाच रंगेल, कारण दोन्ही चांगले संघ आहेत, एकमेकाविरुद्ध पहिल्यांदा खेळत आहेत. ब्राह्मण करवले विरुद्ध सिद्धी करवले, हे 2 गावं एकमेकाविरुद्ध आलेत. गोलंदाज सुयोग समीर पाटील, पहिला बॉल लॉप केलाय. डावकुरताच्या फलंदाजामध्ये किती ताकद असते हे त्यानं सिद्ध करून दाखवलंय. मिड विकेटला बॉल पाठवलाय, सीमा पार, षटकार. षटकार आलाय. पहिल्या बॉलवरती समीर पाटीलचं स्वागत झालंय. षटकारानं टीमची टोटल तुम्ही पाहिली, धाबा फलकावरती 17 धाबा. पुन्हा प्रहार, यावेळीस मिस टायमिंग आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, वाऱ्याची भरपूर साथ मिळाली. असं वाटलं की बॉल उंच गेलाय, परंतु वाऱ्याच्या प्रभाव बरोबर तो बाहेर निघाला आणि लगातार 2 बॉल 2 षटकार मारत सामन्याची पूर्णपणे हवा काढली. खरं तर 18 मध्ये 17 पाहिजे होते, आता 2 मध्ये 12 आल्या, म्हणजे 16 बॉलमध्ये फक्त 5 धावेची गरज. चांगला चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहे सिली पॉइंट रिझन मध्ये एक सिंगल मिळाली. सिंगल बरोबर टीमची टोटल धावा फलकावरती 24 आणि आता गरज आहे ती 4 धावेची. सामना आपण पाहतोय 2 संघांमध्ये होता. 28चं टार्गेट. सिद्धी करवले संघ प्रथम बॅटिंग केली, परंतु जो अपेक्षित स्कोर होता तो त्यांना उभारता आला नाही. अजून एक चांगला बॉल, वेगवान होता. सुरुवातीला असे बॉल पडले असते तर कदाचित इथे संघ अडचणीमध्ये येऊ शकला असता. विकेट मिळाली या बॉलवरती आणि धक्का लागला 3रा.
नवीन बॅट्समॅन तेजस माळी आल्या मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समॅन तेजस माळी मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचा बॉल या षटकामध्ये. यावेळेस देखील बॉल हवेत, ते क्षेत्ररक्षक पोहोचलेत परंतु हातातनं झेज सुटलाय आणि 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. जिथे विकेट होती तिथे 2 धाबा आल्या आणि अशा प्रकारे पहिले 2 षटक समाप्त झालेत. धाबा संख्या 26, 2 धाबीची फक्त गरज आहे. चांगला फटका चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एक सिंगल घेतली आणि आता फक्त 1 धाबेची गरज आहे. फक्त 1 धाबेची गरज आणि हा सामना जिंकलाय क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघानं. अभिनंदन संघाचा.